नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। मी आज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे श्री शिवलीलामृत कथासार यातील 5वा अध्याय। आपण सगळ्यांनी ही कथा रोज ऐकू शकता, आपल्या घरी लावू शकता, जेणेकरून आपल्या घरात शिवशंकराचं भोलेनाथाचं आशीर्वाद राहील आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाढण्यासाठी या ग्रंथातून शिवबाबा मार्गदर्शन करतील। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। अध्याय 5वा, धर्मगुप्त आख्यान। श्री गणेशाय नमः। जो भक्त नेहमी सदाशिव हे 4 अक्षरे उच्चारतो, शंकराची पूजा करतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो। शास्त्रांचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात, पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो, त्याला अन्य साधनांची गरज पडत नाही। शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे। त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात, हे त्रिवार सत्य होय। ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते, त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे। या व्रताच्या मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते। 6 महिन्यातच त्याचे दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते। प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते, 12 वर्ष केल्यास महाभाग्य लाभते, असे व्यासांचे वचन आहे। जो हे असत्य मानेल तो नाना प्रकारच्या बंधनाने जन्ममरणांच्या दुष्टचक्रात सापडेल, त्याला कल्पांतीही मुक्ती मिळणार नाही। त्याचा गुरु खोटा, ज्ञान खोटे व भक्तीही दांभिक। ज्याचा मनोभाव शिवचरणी विनम्र आहे, त्याच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही। प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू, भयंकर गंडांतरे अशी गोष्टी टाळतात। याविषयीची एक प्राचीन कथा सुतांनी शौनिकादींनी सांगितली, ती अशी। सत्यरथाची कथा। सत्यरथ हा विदर्भ देशाचा राजा। तो अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, सर्व धर्माचे सन्मान करणारा व लोकप्रिय होता। त्यांना अनेक वर्षे राज्य केले, पण तो शिवभक्ती करीत नसे। त्याचे वाढते यश व ऐश्वर्य अनेक राजांना सहन होत नव्हते, म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केला। सत्यरथानेही शत्रूंची निकारचा लढा केला। 7 दिवस तुंबळ युद्ध चालले होते। एकट्या सत्यरथाने सर्व प्रयत्न त्या अनेक शत्रूंपुढे तिथे पडले, त्याला रणांगणात वीरमरण पावले। विजयाच्या उन्माद शत्रूंनी राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली। ही वार्ता सत्यरथाच्या पत्नीला इंद्रुमतीला कळली। तिच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला। त्यावेळी ती गरोदर होती। 9 मास पूर्ण झाले होते। आपण येथे राहिलो तर काय विटंबना होईल, या कल्पनेने ती शहारली। आपले व बाळाचे प्राण वाचविण्यासाठी ती गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरली। अनर्थ ओढवू नये म्हणून ती एकसारखी पुढे पुढे धावत होती। धावताना तिला सारखी धाप लागत होती, पायात काटे रुतत होते। कितीतरी वेळा ती मूर्छित होऊन पडली, पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात प्राण नसूनही धावत राहिली। ती अतिशय सुंदर होती, मदनालाही मोहित करील असे तिचे लावण्य। सुकुमार देहयष्टी, मृगासारखे नयन, दात जणू हिऱ्यांच्या पंक्ती, अंगावर वस्त्रभूषण धारण केलेली अशी ती राजपत्नी, जिने अखंड ऐश्वर्य भोगले। अनेक दासी अष्टप्रहर जिच्या दिमतीला सूर्याची किरणे जिच्या चरणांनी कधीच पाहिली नव्हती, ती पतिव्रत राजपत्नी आज अगदी असहाय्य व दीन झाली होती। अश्रू भरल्या डोळ्यांनी अरण्यवाट तुडवीत होती। कर्माची गती गहन, ती कोणाला चुकली आहे। धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेली। त्यातच तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या। ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडागडा लोळू लागली। मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागली, पण तिला कोणाचीही मदत मिळाली नाही। तिच्या घशात कोरड पडली, अंगात जराडी शक्ती उरली नव्हती।
ती तिथेच प्रसूत झाली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्या परिस्थितीतही मुखावर समाधान तरळले, पण तहान सहन होईना. तिने बाळाला तेथेच ठेवले आणि कशीबशी रडत कडत एका सरोवरापाशी गेली. पाण्यात प्रवेश करताच तिला थोडे बरे वाटले, पण तेथेही दुर्दैवी आडवे आले. तिने ओंजळीत पाणी घेताच एका मगरीने तिच्या झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन तिला खाऊन टाकले. एका राजपत्नीला असा भीषण मृत्यू आला. धर्मगुप्ताची कथा. इकडे सत्यरथ इंदुमतीचा तो पुत्र अरण्यात एकटाच आकंद्रत होता. काय नियती असते पहा. ज्याचे मोठे कौतुक व्हायलाच हवे, ज्याच्या जन्मनिमित्त नगरात जल्लोष व्हायला हवा, तो राजपुत्र अर्भकावस्थेत अनाथ झाला होता. पालापाचोळ्यात पडून ट्याहा ट्याहा असे रुदन करीत होता. त्या आवाजाने एखादे हिंस्र श्वापद त्याच्यापाशी फिरकले नाही, हेच मोठे भाग्य. असो. काही वेळाने उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून जाऊ लागली. तेवढ्यात तिला बाळाचे रडणे ऐकू आले. तिला मोठे आश्चर्य वाटले. ती आवाजाच्या रोखाने पुढे आली. ज्याची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरागोमटा नवजात मुलगा एके ठिकाणी रडत असलेला पाहून तिचे काळीज गलबलले. ती विचार करू लागली, अरे देवा, या बाळाला येथे कोणी टाकले असेल? याचे जन्मदाते इतके निष्ठुर कसे झाले? आता याला कोण सांभाळेल? चौकशी करावी तर आसपास कोणीही नाही. काय करावे? हा कोण कोणाचा? याची जात कोणती? काही कळत नाही. असेच टाकून जायलाही जीव धजावत नाही. वाघ लांडगे याला खातील याची अवस्था बघवत नाही. ते काही नाही, आपण याला न्यायचे, त्याचे पालनपोषण करायचे. देव मोठा आहे, तोच सांभाळेल. मी याला येथेच टाकून गेले तर देव आपल्याला कधीच क्षमा करणार नाही. तिने आपल्या मुलाकडे पाहिले, मग त्या तान्ह्या बाळाकडे पाहिले. मातृसुलभ वात्सल्याने तिने हृदय भरून आले, डोळ्यात पाणी तरळले. तिने पटकन त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करू लागली. पुन्हा एकदा तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला. काय करावे? या बाळाला न्यावे की नेऊ नये? याची आई वाट चुकली असेल, ती परतून आली तर बाळांनाही असे पाहून तिला किती दुःख होईल. काही केल्या तिचा निश्चय होईना. तेव्हा भगवान शंकर साधूच्या रूपात घेऊन तिच्यापाशी आले व म्हणाले, हे ब्राह्मणी, या बाळाला तू घेऊन जा, त्याचे नीट संगोपन कर. हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे, पण या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस. तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर. गरीबाला अकस्मात गुप्तधन सापडावे तशीच ही घटना आहे. तुझी पूर्वपुण्याई मोठी म्हणूनच हा मौल्यवान ठेवा तुला लाभला आहे. त्यानंतर भगवान शंकर क्षणार्धात अंतर्धान पावले. उमेच्या मनेतील शंकेची पूर्ण समाधान झाले. दोन्ही मुलांना बरोबर घेऊन ती पुढील मार्गक्रमण करू लागली. शुचिव्रत हे तिच्या मुलाचे नाव. तिने राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. या दोन्ही मुलांना कडेवर व खांदेवर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत असे. कोणी विचारणा केल्यास हे दोघे माझेच पुत्र आहेत असे सांगत असे. अशा प्रकारे हिंडता हिंडता काही काळाने ती एक चक्रा नावाच्या नगरात गेली. तेथे भिक्षा मागत फिरत असताना तिने एक शिवालय पाहिले. तेथे अनेक ब्राह्मण जमले होते. गाभाऱ्यात ऋषीश्रेष्ठ शांडिल्य शंकराची विधियुक्त पूजा करीत होते. उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशली आणि एका जागी बसून शंकराची पूजा पाहू लागली. तेव्हा तिला तिच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले, कर्मगती कशी गहन असते वा. हा एक राजपुत्र पण आज हिनदिन होऊन नशिबान लिहिलेले भोग भोगत आहे. या गरीब ब्राह्मणीच्या सहवासात हाल अपेष्टा सोसत वाढत आहे. ते ऐकताच उमेने शांडिल्याचे पाय धरले व त्यांना विनंती करीत म्हणाली, महाराज, आपण त्रिकालज्ञानी आहात, समर्थ आहात, भूत भविष्य जाणता. माझ्यावर कृपा करा. या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा. तो कोण आहे? त्याचे मातापिता कोण आहेत? ते जिवंत आहेत की नाही? तेव्हा तिची जिज्ञासा जाणून शांडिल्य म्हणाले, हे ब्राह्मणी, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा मुलगा. हा सत्यरथ पूर्वजन्मी राजाच होता. प्रदोषकाली प्रेमपूर्वक शिवपूजन करीत असे. एकदा शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले. त्याच्या नगराला चहूकडून वेढले. तेव्हा तो शिवपूजेत मग्न होता. शत्रूचा गलबला ऐकून तो पूजा अर्धवट टाकून उठला. शस्त्रसज्ज होऊन रणांगणाकडे धावला. तेवढा त्याचा प्रधान येताना दिसला. शत्रूने त्याचा पराभव करून त्याने त्यांना धरून आणले. राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली व विजयाच्या उन्मादात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्याला भान राहिले नाही. त्याने तसेच भोजन केले आणि त्या दोषामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये. याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता.
त्या सवतीचा या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. स्वतःच्या स्वार्थासाठी दृष्टबुद्धीने जे जे कर्म करावे ते ते सर्व कालांतराने दुःखरूपाने भोगावेच लागते. या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे. याने गेल्या जन्मी कोणतेही शिक्रव्रत केले नाही, म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला. अरण्यात एकाकी पडला. त्याला मातापित्यांचे सौख्य लाभले नाही. भगवान शंकर म्हणजे देवानी देव, अत्यंत कृपाळू. त्यांची मनपूर्वक सेवा भक्ती करण्यास कसलीही कमतरता पडत नाही. म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे. शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये. प्रदोषकाळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्यापुढे नृत्य करतो. त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते, इंद्र वेणू वाजवितो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी सुरस्वर गायन करते, तर विष्णू मृदंग वाजवून शिवाच्या नृत्यागतीला साथ देतो. कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र. तो हात जोडून समोर उभा राहतो. यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर विनम्रतेने सन्मुख उभे असतात. प्रदोष काळातच चा महिमा असा अगम्य आणि अनाकलीय आहे, तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडिल्याचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, ऋषीवर्य, हा माझा मोठा मुलगा शुचिव्रत, त्याला या जन्मी दारिद्र्य आहे. ते म्हणाले, मुली, या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दृष्टपणाने दाने उकळली आहेत. त्याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. दूषित परान्न सेवनाने, वाणीमध्ये दूषित दानाने, हातामध्ये आणि परस्त्रीची अभिलाषा धरल्याने डोळ्यामध्ये दोष निर्माण होतात. तेव्हा उमेने आपल्या मुलाला व राजपुत्राला शांडिल्याच्या चरणांवर घातले आणि म्हणाली, महाराज, यांच्यावर कृपा करा. ती विनंती मान्य करून ऋषींनी त्या दोघांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. पक्षप्रदोष, शनिप्रदोष यांचे महात्म्य समजावून सांगितले. ते म्हणाले, पक्षप्रदोष व्रत करणाऱ्या त्रयोदशीच निराहार राहावे, सत्कार्यास करावे. सूर्यास्तानंतर 3 घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोष पूजाला आरंभ करावा. त्याला केळीचे खांब, ऊस, पताका, रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, भाळी पांढरे गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विधी करावेत. मातृकांसह अंतर्न्यास व बाह्यन्यास करावेत. डावीकडे विष्णूचे आणि उजवीकडे अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गणपती, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल व सप्तवर्णा पूजा करावी. आधी शंकराचे ध्यान करावे, मग सर्व राजोपचार यथाकर्म अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी. त्याचे स्तवन करावे. म्हणावे, हे गौरीनाथा, हे उमारमणा, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत निर्मळ आहेस, सौज्वळ आहेस, कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस, सतचित आनंद स्वरूप आहेस, सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव. शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना प्रदोषव्रत करायला सांगितले. हे व्रत मुलांकडून नीट करून घेण्याची सूचना उमेला केली. ऋषींचे उपदेश व आशीर्वाद मिळाल्यानंतर उमा दोन्ही मुलांसह एकचक्र नगरात राहिली. शुचिव्रत व धर्मगुप्त यांनी तिथे 4 महिने प्रदोषव्रत केले. शांडिल्यांनी त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या. आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी, ती दुसऱ्याला करायला सांगू नये. शिवपूजेच्या कधीही कंटाळा करू नये. शिवपूजेच्या तीर्थावर आणि प्रसादावर देवासुरांचा अधिकार असतो आणि म्हणूनच शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये. तसेच केल्याने 100 ब्राह्मणाचे हत्येचे पातक लागते. शिवपूजेची सामग्री व साहित्य त्यांची कधीही चोरी करू नये, ते तर महापाप आहे. शंकर स्वतः महान त्यागी आहे. त्याच्या सेवेसाठी, पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे, स्वतः परिश्रम घ्यावेत. ही गुरुवचने नीट ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करीत होती. पुढे काही दिवसांनी एक घटना घडली. उमापुत्र शुचिव्रत नदीकाठी खेळत होता. तेवढ्यात शेजारची दरड अकस्मात कोसळली. त्या मातीच्या ढिगारात शुचिव्रताला द्रव्यांनी भरलेला एक घट सापडला. त्याने तो घट गुपचूप घरी आणला. ते धन पाहून उमेला खूपच आनंद झाला. तिने शंकराला नमस्कार केला व शुचिव्रताला म्हणाली, बाळा, हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे. तुम्ही प्रदोषव्रत केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर झाले. आपले ऐश्वर असेच वाढत राहील. आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्ताला दे. ते ऐकताच धर्मगुप्त म्हणाला, दादा, तू आईचे ऐकू नकोस. आपण एकच आहोत. मग ही वाटणी कशाला?
तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्हाला राजांचीच असते. आता मी सांगतो तसे कर. हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव. ते निस्पृह बोलणे ऐकून उमेचे हृदय भरून आले. तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले. आता पोटापाण्याची चिंता नव्हती. दिवस आनंदात जात होता. ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत. अशी काही वर्षे लोटली. शुचिव्रताने व धर्मगुप्ताने तारुण्य प्रवेश केला. एके दिवशी ते दोघे अरण्यातून हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या. त्या खूपच सुंदर होत्या. खेळण्यात रममाण झाल्या होत्या. त्यांचे लावण्य पाहून त्या दोघांची मनं हरपली. तेव्हा शुचिव्रत धर्मगुप्ताला म्हणाला, अरे, परस्त्रियांकडे असे लपून छपून पाहू नये. त्यांची अभिलाषा धरू नये. स्त्रिया कपटी व दांभिक असतात. त्या दर्शनाचे चित्त हरण करतात. स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात. त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे का? चल, येथून जाऊया. पण राजपुत्राचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. शुचिव्रता, तू येथेच थांब, मी त्यांना भेटून येतो. असे म्हणून तो मदनासारखा देखणा राजपुत्र गंधर्व कन्यांच्या जवळ गेला. त्यांच्यामध्ये जी मुख्य होती तिचे नाव अशुमती. क्रोधवीन नावाच्या गंधर्व राजाची ही कन्या लावण्याची पुतळीच होती. ती उपवर झाली होती. तिच्या विवाहासंदर्भात तिच्या पित्याने माझी मुलगी कोणाला देऊ असे शंकराला विचारले. तेव्हा शंकर म्हणाले, गंधर्वराज, पृथ्वीवर धर्मगुप्त नावाचा माझा एक परमभक्त आहे. सत्यरथाच्या या पुत्राला तू आपली मुलगी दे. शंकराचे हे वचन आज खरे होऊ पाहत होते. म्हणूनच अशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली. असो, त्याला येताना पाहून अशुमती स्वतःशीच विचार करू लागली, हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण? याची अंगकाती किती तेजस्वी आहे. चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला कलंक धुवून टाकावा तशी याचे धनुष्यबाण घेतलेले आजानुबाहू पटकन नजरेत भरतील असेच आहे. चल, किती धैर्य गंभीर व डौलदार आहे. वक्षस्थळही विशाल आहे. खरंच असे 32 शुभलक्षणाची युक्त असलेला व्यक्तिमत्व फारच क्वचित पाहायस मिळतो. याला पाहून माझ्या मनात या आनंदाच्या उर्मी कोटून उचंबळत आहेत. हृदयाची धडपड अशी अचानक कशी बरी वाढली. हा अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे. त्याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतातच हवा. त्यात या सख्यांची लुडबुड कशाला? मग तिने एक युक्ती केली. सुगंधी पुष्पे आणण्यासाठी आपल्या मैत्रिणींना दुसऱ्या वनात पाठविले. त्याही चातुर्य होत्या. काय समजायचे ते समजल्या. ठीक आहे, आमच्या व्यत्यय कशाला असे म्हणून हसत खिदळत ती दूर निघून गेल्या. आता अशुमती एकटीच होती. तिने राजपुत्राला धिटाईने जवळ बोलविले. झाडाची पाने पसरून त्याच्यासाठी आसन तयार केले. त्यावर कोवळ्या डहाळ्या पसरून ते मऊ केले. राजपुत्र त्यावर बसला. अशुमती त्यांचे देखणे रूपडे डोळ्यांनी मनात साठवीत होती. त्याचे आरक्त ओठ, मुखावरचे मोहखास्य, विशाल भाल प्रदेश व अंतःकरणाचा ठाव घेणारा कमळासारखे डोळे या सर्व गोष्टींची तिच्या मनात विलक्षण भुरळ घातली. ती त्याच्याकडे लाजून पाहत होती. तोही तिच्यावर मुग्ध झाला होता. त्याच्या प्रेमळ कटाक्षाने ती गंधर्व कन्या केव्हाच विद्ध झाली होती. तथापि स्वतःला सावरून ती म्हणाली, हे राजसा, तू तर शृंगारासारखे सरोवर आहेस. मला राजहंसाईप्रमाणे त्यात विहार करायला आवडेल. तुझ्या चंद्रासमान दिव्य मुखाकडे पाहून माझी मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करत आहे. तुझ्या मुखकमलाकडे माझे नेत्ररूपी भ्रमरसारखे झेपावत आहे. तुझे बोलणे म्हणजे मेघांचा वर्षाव. त्यात भिजलेला माझा चित्तरूपी मोर आनंदाने मुग्ध होऊन थुई थुई नाचत आहे. मी काय करू? स्वतःला कशी सावरू? माझे प्रेम कसे व्यक्त करू? तुझ्या भेटीने झालेला आनंद कसा व्यक्त करू? मी तुला मनाने वरले आहे. बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातील मोत्याची माळ काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातली आणि ती कायम माझ्या मनी तुझाच पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले. धर्मगुप्त म्हणाला, हे गंधर्व कन्या, तुझ्या मनाचे मोठेपण पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे. तुला मला वरलेस हे ठीक आहे, पण मला आई नाही, वडील नाही. मी राजभ्रष्ट पित्याचा मुलगा. एक गरीब ब्राह्मणीने मला वाढविले. तू लाडाकोडात वाढलेली, सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगणारी. तुझे वडील मला जावई म्हणून स्वीकारतील का? म्हणून मला माझा विचार सोडून दे. अशुमती म्हणाली, त्यांची चिंता करू नकोस. मी माझ्या पित्याशी संमती घेऊन 3 दिवसांनी येथे परत येईन. तेव्हा आपण विवाह करूया. माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे. धर्मगुप्तालाही ते पटले. 3 दिवसांनी पुन्हा तेथेच भेटायचे असे ठरवून त्यांचा निरोप घेतला.
अशुमती आपल्या सख्यांसह गंधर्वलोकी गेली. पित्याची भेट घेऊन त्याला आपले मनोगत सांगितले. तेव्हा शिववचनांच्या प्रमाणे सर्व योग जुळून येत होते. हे पाहून कौद्रवीन गंधर्वाला आनंद झाला. त्याने तिला तत्काळ होकार दिला. पित्याची आज्ञा मिळाल्याने त्या गंधर्व कन्येने अंतःकरण सुखावले. आपली सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने ती रंगू लागली. धर्मगुप्ताने आपल्या बंधूला शुचिव्रताला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून त्यालाही खूप हर्ष झाला. त्या दोघांना श्रीगुरु शांडिल्यने वचन आठवले. हा सर्व त्यांच्याच कृपेचा प्रसाद आहे हे त्यांच्या लक्षात आले. जे गुरुचरणी आसक्त असतात, त्यांच्या उपदेशानुसार वागतात, त्यांची मनपूर्वक सेवा उपासना करतात, त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर्य प्राप्त होते. गुरुदेव त्यांचे सर्वत्र रक्षण करतात हेच खरं. घरी गेल्यावर त्यांनी वनातील सर्व वृत्तांत आपल्या आईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, शिवभजनांच्या मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो, त्याचे इहपर कल्याण होते. तुम्ही भक्तिभावाने प्रदोषव्रत केले हे त्याचेच पुण्यफल आहे. 3 दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले. तेथेच गंधर्वराज कौद्रवीन लग्नाच्या सर्व तयारीनिशी सहपरिवार आला होता. आपल्या आदरातिथ्य केले. छत्र, सेना व पालखी पाठवून उमेदला मोठ्या सन्मानाने तेथे बोलवून आणले. 4 दिवस चाललेल्या त्या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडल्या. गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नानाविध भेटवस्तू दिल्या. जामा धर्मगुप्ताला 1,00,000 रथ, 1,00,000 घोडे, 10,000 हत्ती, 1,00,000 दासदासी, अक्षय धनदोष, दिव्य रत्नांच्या राशी, दिव्य धनुष्य व अक्षय भात, अपरंपार सेना, महापराक्रमी असा गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव दिले. अशुमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली. गंधर्वराज आपल्या लोकी परत गेला. पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून राजधानीला वेढा घातला. नगरदुर्गावरून तोफांचा भडीमार होऊ लागला, पण गंधर्वाचे बळ अफाट होते. शत्रूचा बिमोड करून त्यांनी राज्य परत जिंकून घेतले. दुर्भशाने सत्यरथाचा वध केला होता. धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपला अंकित केलं. या विजयाने धर्मगुप्ताची सर्वत्र कीर्ती झाली. देशोदेशी राजे त्याला कारभार देऊ लागले. पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहारूढ झाला. त्याने आपली पत्नी, माता व बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. शुचिव्रताला युवराजपद दिले. शांडिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांनी दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्य रत्ने, आभूषणे व वस्त्रे दिली. शिवकृपेने त्यांच्या राज्यात दुष्काळ, दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उद्भवली नाही. आधी व्याधी, दुःख, शोक, कलह, विघ्ने या सर्व गोष्टी समूळ नाहीशा झाल्या. सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू लागली. त्यांनी लोकांच्या हिताचे अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे त्याचे प्रजाजन, ब्राह्मण व नातलग त्याला नेहमीच आशीर्वाद देत असत. त्याच्या कारकिर्दीत घरोघरी आनंदित आनंद होत होता. अशा प्रकारे त्यांना सर्वांना सुखी केले. कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुद्धदत्ताला राज्याभिषेक केला. राजव्यवहाराची सर्व सूत्रे त्याच्या हाती सोपवून तपश्चर्यासाठी वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेला कैलासनाथाचे दिव्य विमान पाठवून त्याला, त्याच्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले. त्यांनी शंकराचे दर्शन घेऊन त्याला साष्टांग वंदन केले. त्याचे मनोभावे स्तवन केले. तेव्हा त्या पतिपावन शंभू महादेवाने त्या सर्वांवर कृपा केली. त्यांची अक्षयपदी स्थापना केली. सूत पुढे म्हणाले, श्रोतेजन हो, हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील, सद्भावाने पठण करतील, लिहितील, याचे रक्षण करतील आणि याला अनुमोदन देतील, त्यांची सर्वच पातके नष्ट होतील. त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल. त्यांचे कर्ज फिटेल. त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल. संपन्नता येईल. सर्वतः शंकर त्यांचे रक्षण करतील. प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे. या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील, त्यांचे दुःख, दारिद्र्य व अपमृत्यू भय राहील नाही. शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल हे त्रिवार सत्य आहे. या शिवलीलामृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांचा पाठीराखा शंकर, तो उमाकांत त्यांच्या सदैव बरोबर राहील. अंती त्याला शिवपद प्राप्त होईल. श्रीधर कवी म्हणतो, हा ग्रंथ म्हणजे बहरलेला आम्रवृक्ष आहे. त्याला काव्यरूपी सुरळे फळे आहेत. कृतक करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार. हे ब्रह्मानंदा, हे विरूपाक्षा, तुझा जय जयकार असो. तू सर्वसाक्षी आहेस. तू वाईट कर्मापासून मुक्त करणारा आहेस. तू स्वकर्माचा अध्यक्ष
अर्थात लोकांच्या कर्माची व्यवस्था करणारा आहेस. तुझे अतर्क्य अस्तित्व व अतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही कळत नाही. या श्रीधराला तूच वरदान दिलेस. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत ग्रंथाचा हा 5वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 5वा समाप्त. श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.